रेन लिली. तर हे बघा कळी उमलून आलेली आहे. मेटल कलरचं आहे की नंतर हे गुलाबी कलरचे पानं. तर आत्ताच ह्याचं मागं आहे ना. आणि हा माझा प्रिय मोगरा, सुंदर असं मोगरा आहे. कॅलिडियमचं इकडं आपलं एक जंगल छोटंसं. मस्त असं वातावरण झालेलं आहे, ढगाळ वातावरण, पण पाऊस तर काही येत नाही आहे. आणि इकडं आपलं ह्या रेन लिली म्हणजे हे छोटंसं गार्डन मग आपलं. आणि याच्यामध्ये भरपूर काही झाडं लावलेले आहेत. फिलोडेंड्रम आहे, कॅलेडियम आहे, नंतर ह्या आपल्या रेन लिली. तर रेन लिलीमध्ये ना माझ्याकडे 4-5 कलर आहेत. एक व्हाईट एक उमललेला आहे सध्या, नंतर एक येलो आहे, पिवळा आहे, आणि नंतर एक पिंक असा कलर आहे, पिंक आणि व्हाईट, आणि नंतर पूर्ण एक असा जांभळा पिंक असा थोडासा. तर हे बघा कळी उमलून आलेली आहे, छान दिसतात खूप. आणि हे आपलं व्हाईट. आता याच्यामध्ये ना जो पांढरा कलर आहे ना, त्याच्या काही बिया तयारच होत नाही. हे जे काही सगळं दिसतंय तर ह्या जो जांभळा गुलाबी आहे ना तो, आणि नंतर पिवळा, तर त्याच्याच बिया होतात. तर 2 व्हरायटीच्या काही बिया होत नाही. आणि हे बघा थोड्याशा बिया झालेल्या आहेत तयार, आपण काढून घेऊयाला. तर आता ह्या थोड्याशा गुलाबी ह्याच्या बिया आहेत. तर आता बिया झाल्या ना तयार, तर ते याच्यातच पडतात आणि पुढच्या वर्षी परत उगवून त्याला मग कशा कळ्या येतात आणि नंतर फुलं येतात. तर हे बघा इकडे एक कळी आहे, असे सुंदर उमलतात ते. आणि पावसाळ्यात इतकं छान दिसतं ना, कारण की सगळे झाडं धुवून निघतात आणि नंतर मग हळूहळू कळ्या येतात त्याला. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, मला ते समजलं नाही, पावसाच्याच पानावर येतं ते फक्त, त्याच्यामुळे त्याला रेन लिली असं म्हणलं असावं. असे छोट्या छोट्या कळ्या उमलतात आणि नंतर भरगतचं असं सगळे फुलं येतात त्याला. तर आता काल परवा पाऊस पडलेला आहे, तर पावसाचं पाणी लागलं याला की पुन्हा एकदा कळ्या येतील. हे बघा इकडून एक कळी यायला चालू झालेली आहे, म्हणजे छोटीशी. आणि नंतर इकडं आपलं हे फिलोडेंड्रॉन आहे, फिलोडेंड्रॉन बर्किन असं काहीतरी नाव आहे याचं. नंतर आता याचे नावं मला आठवत नाहीत. तर ह्याच्यात 4-5 व्हरायटी आहेत माझ्याकडं. तर मेटल कलरचं आहे की नंतर हे गुलाबी कलरचे पानं. तर आत्ताच याचं मागं आहे ना, सगळी माती काढली वगैरे, आणि जिथून मुळं फुटले होते ना, तर ते परत मातीमध्ये गाडून टाकलं त्याला. हे बघा असं. तर मग आता ते चांगलं फुटून निघेल. आणि हे एक मागच्या वर्षी लावलं होतं, तर एक बघा ना किती भरगतचं असं झालेलं आहे, सुंदर झालं आहे. आणि हे फिलोडेंड्रॉनचं जे आहे ना, तर हे बघा त्याला पण असे मुळे येतात, आणि मग आपण त्याचं हे रोप सेपरेट करू शकतो. इकडं हे आपलं कॅलेडियम, नंतर इकडं हे असे हँगिंग प्लांटमधले पण झाडं आहेत. आणि इकडं हे आपलं मनी प्लांट, इकडं पण हँगिंग प्लांटचं झाड आहे. आता टर्टल वाईन की काय म्हणतात त्याला, मला लक्षात आहे ना. नंतर आपलं हे इकडं एक छोटंसं फायकस आपलं. तर असं एकदम सगळीकडून असं फुटलेलं होतं डेरेदार, पण त्याला मी कट केलं, म्हणलं आपण याचं आहे ना बॉन साईज बनवू. 7-8 वर्षाचं झालेलं आहे. हे बघा कसं झालं आहे खाली, छान दिसतं आहे ना. तर असं झालं होतं. आणि नंतर इकडं आपलं हे हाडजोड. आता हे हाडजोड आहे ना, तर याची आपण चटणी करणारच आहे. भरपूर असं लांब खाली गेलेलं आहे, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा असं खाली गेलं आहे, पूर्ण लोंबतं आहे असं खाली. तर त्याची पण चटणी करणार आहे आपण. आणि इकडे हे बघा हे जे आता बिया तयार होत आहेत ना, तर ह्या पिवळ्या झाडाच्या आहेत. रेन लिली आहे ना, तर त्याच्या बिया होत आहेत तयार. आणि नंतर इकडं तुळस, नंतर इकडं आपलं गुलछडी, आपण निशिगंधा पण म्हणतो त्याला. नंतर इकडं पण कॅलेडियम, ही तुळस आपली. नंतर जास्वंद. आता जास्वंद आहे ना, ऊन भरपूर असताना वरतून भरपूर ऊन लागतं, तर त्याच्यामुळे त्याच्या उन्हामध्ये ना बरीचशी वाढ ही रोखली जाते. आणि सध्या मी खतपाणी पण काही दिलेलं नाही त्याला, गांडूळ खत नाही, तर मग आपलं जे केमिकल खतं असतात 19-19-19, म्हणजे एक नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस 19-19% असतं. तर ते दिलं ना चांगलं होतं, आणि त्याला पण फुलं चांगले येतात. नंतर आता हे कोणतं आहे माझ्या लक्षात नाही आहे, मीच आणलेलं आहे, पण छान दिसतं हे पण, छोटंसं असं झालं आहे. नंतर इकडं स्किनडॅप्सस. तर आता याचं पण आपण सध्या माती वगैरे काढून चांगल्या कुंड्या हे केलेल्या आहेत, आणि त्याची पण चांगली वाढ व्हायला लागलेली आहे. नंतर इकडं भोंगा लिली म्हणू शकतो आपण, ही समर लिली. तर पिंक कलरची आहे ती, मागच्याच पावसाळ्यात लावलेली. तर आता यावर्षी त्याला काही कळी काही आली नाही, आणि त्याने यावर्षी फक्त वाढधारणा घेतलेली, म्हणजे चांगलं वाढतं आहे, पुढच्या उन्हाळ्यात नक्कीच येईल. आणि नंतर इकडं आपलं हे ब्रोकन हार्टचं, ही पण वेली आहे. तर ह्याला पण अशा मुळ्या सगळीकडून येत होत्या खाली. तर मग त्या पण मी असं काय केलं, याची सगळी माती काढली, चांगलं त्याला रिपोर्टिंग केलं, आणि सगळी मुळ्या ज्या आहेत ना, हे बघा इकडून आत्ताच रिसेंटली केलं आहे, 3-4 दिवसापूर्वी रिपोर्टिंग करून. ते परत म्हणजे जे काही मुळे आलेले आहेत, तर त्या हे बघा इकडून पण आलेली आहे. आणि इकडं हे एक झाड आहे. आता याला पण थोडे थोडे फुलं येतात, पण मी नाव विसरलो आहे त्याचं.
आणि हा माझा प्रिय मोगरा, सुंदर असा मोगरा आहे. पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे तरी पण त्याला कळ्या येत आहेत. ॲक्च्युली मोगऱ्याचं काय राहतं, त्याला उन्हाळ्यामध्येच कळ्या येतात आणि चांगले फुलं येतात. पण आत्तामध्ये मी त्याला 19-19-19 हे खत दिलं होतं रासायनिक आणि थोडंसं गांडूळ खत. तर त्याच्यामुळे परत त्याला बहुतेक अन्न भेटल्यामुळे त्याने परत कळ्या आणि फुलांमध्ये रूपांतर करायला चालू केलं आहे. आणि इकडे आहे ना, तर जे आपण मातीमध्ये मी काय करत असतो, समजा काही शेवग्याच्या शेंगा आहेत, नंतर कांद्याची पाते, नंतर असं कोथिंबिरीच्या मुळ्या वगैरे आहेत. तर बऱ्याच वेळेस काय करतो मी, या कुंड्यांमध्ये ना खाली उकरायचं हे आणि नंतर याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि इकडं नंतर आपले फिलोडेंड्रॉन दोन व्हरायटी येत्या. हे चेरी काहीतरी, याचं नाव चेरी फिलोडेंड्रॉन आणि हे ब्लॅकमध्ये येतं. एक काळं पान होतं आणि याचं आहे ना मधून असं लाल पान येतं. तर आता हे पण आपण मागच्या वर्षी ऑनलाईन मागवलं होतं, तर त्याने पण चांगली वाढ घेतलेली आहे. आणि बरेचसे व्हरायटी मागवले होते पण त्या जळून गेल्या. आणि इकडं एक आपला कॅलेडियमचं इकडं आपलं एक जंगल छोटंसं. नंतर इकडं एक स्किनडॅप्सस आणि हे आपलं स्नेक प्लांट. आणि याचं नाव मी विसरलो आहे बरं का, हे पण मला काही माहिती नाही आहे. स्पायडर वगैरे असं काहीतरी म्हणत असतील. नंतर इकडं आपला गणेशवेल, छान असं, म्हणजे पावसाळ्यातच येतो तो. त्याच्या बिया कधी पडतात काय कळत नाही, पण पावसाळ्यातच उगवतो तो. आणि नंतर इकडं आपलं कर्दळीचं, ही ऑरेंज कलरची कर्दळी. मी बिया आणल्या होत्या, एक ठिकाणी दिसल्या मला, तर मी आणल्या होत्या काढून. झाडांची खूप आवड आहे मला, तर त्यावेळेस आणल्या होत्या. हे बघा रेन लिली इकडं पण आहे आपली. तर आता हे जे आहेत ना, तर ह्या पिवळ्या कलरच्याच बिया आहेत, सगळ्या पिवळ्या कलरच्याच बिया होतील सगळ्या तयार. आणि नंतर इकडं जेड प्लांट, पण माझ्या भाषेत मी याला जाड प्लांटच म्हणतो, चांगलं गुटगुटीत असतं. नंतर इकडे एक आंबा आहे. तर ह्या व्हरायटीचा आंबा आहे ना, आमच्या रानात होता, पण मध्यंतरी पाण्याअभावी जळून गेले होते. तर त्याची एक व्हरायटी भेटली मला, गावरान टाईपमध्येच होता, सुंदर लागतो खायला. तर घरी आणला होता पप्पांनी कोणाकडून तरी गावाकडून. तर ती कोय लावली होती, 3 लावले होते, त्याच्यापैकी एक उगवलेलं आहे फक्त. आणि इकडं क्रीपर वाईन, तर ही अशी ना, याचा चांगला वेल होतो खाली, असं लांब असं जातो. तर छान दिसतं ते असं केलेलं आहे सगळं. आणि खाली पण नारळाचे झाडं वगैरे आहेत. आणि नंतर इकडं पण आपलं कर्टन वाईन नाव आहे याचं. तर मागच्याच वर्षी उन्हाळ्यात मागवलं होतं, केरळवरून मागवलं होतं मी. तर हे असं म्हणजे ना, एक पडदा असतो ना आपल्या खिडकीवर, तसं दिसतं ते. आणि इकडं पण आपला एक मस्त असा मनी प्लांट. तर आता बघा पावसाला सुरुवात झाली आहे आणि छान असं वातावरण झालेलं आहे, झालं आहेच पाऊस चालू. तर हा पण चांगला असा दिसतो मनी प्लांट. तर ज्यावेळेस असं भिंतीवरून खाली जातील नाही झाडं सगळे, तर आणखीन छान दिसतील. तर आता यांना खतं पाणी घालायचे आहेत आपल्याला. तर बघूयात आता, चला आतमध्ये जाऊयात आणि बघूयात मम्मीची काय तयारी चालू आहे. मम्मी आज म्हणली होती डोसे करायचे, तर डोश्याची तयारी चालू आहे. आणि इकडे ही प्रिन्सेस वाईन. तर आता ह्याचे धागे आहेत ना असे, जे ह्या वेलीतून आहे ना, असे हळूहळू असे पिंक कलरचे धागे खाली जातात, तर ते पण छान वाटतं. हे बघा इकडून पण आहे, मस्त असं जातं ते खाली. तर तिकडून पण गेले होते बरेचसे, पण ते ना खाली भिंतीला घासून आहे ना तुटून गेले. हे बघा इकडं पण एक आहे, असे छानपैकी असे खाली जातात, छान दिसतं ते, एक वडाच्या पारंब्यासारखं. आणि इकडे एक आपलं एक सुंदर असं झाड, हे बघा, हे असं छान असं पिंक दोऱ्यासारखं असं खाली जातं. याला परत त्याच्या जागेवर ठेवू आपण, नाहीतर तुटून जायचा विचार. तर हे बघा डोश्याचं पीठ आहे ना, रात्रीच केलं होतं मम्मीने, म्हणजे दळून वगैरे ठेवलं होतं, काल सकाळी भिजायला टाकलं होतं. आणि नंतर मग रात्री मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेतलं, एकदम चांगली बारीक पेस्ट करून घेतली. आणि बघा आता किती फेसवलेलं आहे, एकदम सुंदर असं पीठ झालेलं आहे. आता डोसे पण क्रिस्पी वगैरे होतील. शेंगदाण्याची चटणी करायची आहे, तर त्याच्यामुळे एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे मम्मी. आलं, मिरची, कढीपत्ता, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. बटाट्याची चटणी, चांगला कांदा वगैरे परतून झाला आहे. आता थोड्याच वेळात डोसे करूयात आणि जेवायला बसूयात.
तर आज मस्त बेत होणार आहे, कारण की डोसे म्हणल्यानंतर हे प्रत्येकालाच आवडतात. चला आता डोसे करून घेऊ आपण. तवा चांगला तापलेला आहे. गॅस पण कमी करून घेतला. बघू कसा होतोय. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे बऱ्याच महिन्यानंतर करतोय. मध्यंतरी आदू असायचा ना सुट्टीला, तर त्यावेळेस केले होते. म्हणजे बहुतेक मार्च एप्रिल मेच्या आसपास. सुंदर असा गोल. आणि थोडंसं आपण त्याला आता बटर टाकू त्याच्यावर. सुंदर होणार आहे डोसे, कारण की ना पीठच मुळात चांगलं झालेलं आहे. पीठ जर चांगलं नसतं झालं तर मग नसते झाले चांगले. हे बघ लगेच तोंड पण वर करायला लागलं आहे, म्हणजे पीठ चांगलं झालेलं आहे आपलं. सगळ्या बाजूने असं परिपूर्ण भाजून झालं ना, आपण त्याला काही पलटी नाही करणार आहे. फक्त एकच साईडने म्हणजे खालूनच, आणि पेपर डोशासारखंच करतो, म्हणजे एकदम क्रिस्पी असं होऊन जाईल. आता मग अशी आहे ना, माझ्याकडून पीठ थोडंसं मध्ये जास्तच राहिलं, त्याच्यामुळे असं एवढा नाही होणार, पण होऊन जाईल, क्रिस्पी होऊन जाईल. आता आणखीन एक करू. तर बघ हा एकदम असं गोल गरगरीत झाला आहे, आणि गॅस पण फुल केला आहे, म्हणजे सगळ्या बाजूने असं भाजून निघाल. आणि सुंदर अशा वाफा चालल्या त्याच्या. एक झाला आहे. मम्मीला म्हणलं घे बसून जेवायला. घे मम्मी तुला. देऊ का? मस्त होत आहेत ना डोसे. तुम्हाला पण असे करून बघायचे. आता ही रेसिपी पूर्ण म्हणजे दाखवलेलीच आहे मी. त्यानुसार सगळा रेशो घ्यायचा आहे तांदळाचा, नंतर डाळीचा, उडदाची डाळ, तांदूळ. बघा किती सुंदर झाला आहे पेपर डोसा. तर मला असेच आवडतात, आणि घरी पण आपल्या असेच आवडतात. तर आपण अशाच प्रकारे करतो दरवेळेस. असा पेपर डोसा झाला पाहिजे, म्हणजे ज्यांना क्रिस्पी आवडतो ना कुरकुरीत, तर त्यांच्यासाठी एकदमच योग्य असं आहे. कसं झालं आहे? खूप छान. हे बघा आता डोसे करून घेतलेत मी, आणि जेवायला बसलो आहे. असं एक क्रिस्पी झालेत ना, सुंदर झालेत. आवाज येत असेल तुम्हाला. तर म्हणजे असं चुरून नाही खाते मी, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलं. इतके क्रिस्पी झालेत अशा. सुंदर झाले आजचा बेत. आणि मम्मीची जी पद्धत आहे ना रेशोची, तांदळाची म्हणा, डाळीची, नाहीतर मग मेथी दाणे, नंतर मग पोहे, नंतर मग उडद डाळ, हरभऱ्याची डाळ, तांदूळ, कोणता तांदूळ वापरायचा, तर इतकी परफेक्ट आहे ना, त्याच्यामुळे इतके सुंदर डोसे होतात ना आपले. जर आदू आल्यानंतर पण त्याला खूप आवडतात, आणि आम्हाला पण. तर चला बसून घेतो आता जेवायला मी. आणि आणखीन एक तव्यावर ठेवलेला आहे गरम गरम. मग झालं आपलं जेवण.